सो हाय गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं सुनील नेटे ब्लॉग्स यूट्यूब चॅनल. तर आज आपण आलो आहोत शेतामध्ये. आज आम्ही इथंच झोपलो होतो बघा त्या बाजावरती संध्याकाळी, आणि इथंच आमची सकाळ झालेली आहे. गावाकडच्या शेतातली सकाळ खूप म्हणजे खूप सुंदर आहे मित्रांनो. सगळीकडे चिमण्यांचा आवाज, बकरी, शेळ्या, कोंबडे, हे बघा इकडे सगळं तयारी चालू आहे. चाय वगैरे पाणी प्यायची. खूप म्हणजे खूप छान. हे सीधा एका लावलंय जवारी. ह्या बाई ज्वारी लावली आहे. उन्हाळ्यामध्ये ज्वारी असते. ज्वारीला जास्त पाणी नाही लागत आहे ना. ज्वारीला जास्त पाणी लागत नाही म्हणून ज्वारी जास्त प्रमाणात लावतात मराठवाड्यामध्ये, कारण मराठवाड्यामध्ये पाण्याची खूप कमी असते त्याच्यामुळं. हे बघा हे भाऊ आहेत, यांचं हे सगळं वावर आहे. हे आमच्या भावाचे मोठे सासरे भाऊ आहेत. आणि इथं सगळे झोपलेत, काय काय उठायला लागलेत, काही झोपलेत. हे मिळून हे बघा याला ओळखता का तुम्ही? जय भीम. शेती खूप म्हणजे खूप छान आहे. गावाकडचं जीवन तुम्हाला दाखवतो अजून बरंच काही. इथं खुरोड्या वगैरे मध्ये जाऊन इथं इथं वगैरे गाय बसल्यात, गाय बैल. हो इथं आतमध्ये पण इथंच राहतं. मोबाईल मध्येच बंद पडलेला आहे. कुत्रे, ही चंपाबाई, हे टायगर श्रॉफ, हे बछडी गाय, ही तिची माय आणि तिचं पोरग. हे इकडं कोंबड्याचं घर, हे फुलचंद, सगळ्या उडाल्यात. एक उडाली, दोन उडाली, एक पिल्लू राहिले. ते गेलं. ही आमची गाडी, हे लहान गोर. कोंबड्याच्या आता झोपा झाल्यात, बघू शकता. त्यासाठी पाण्याची व्यवस्था करून ठेवलेली, सगळी व्यवस्था करून ठेवलेली. तर बघा आता त्याला धान्य टाकण्यात येते. खायला लागलेत. घर मालकीनेत आमच्या आजी श्री केसरबाई मोरे. हे आजोबा हरिभाऊ मोरे. हे शेताचे मालक आहे. हे यांचं शेत आहे. आमचं बी नंतर होईल. हा चला अजून ब्लॉक बाकी आहे. हे इकडे 2 एकर आहे, हे इकडे 2 एकर आहे, इथं 1 एकर आहे. इथं बकऱ्या शाळा, डायरेक्ट शाळा खुलल्या आहेत वावरामध्ये. डायरेक्ट येतात. हे फक्त शेळ्यालाच खायला रावलेले ज्वारी आहे. हो फक्त त्या यायला शेळ्याच खायल्यासाठी ठेवलेली. शेळ्या मोकळ्याच असतात. हा कोणती शेळी ती त्या शेळीला पिल्लू म्हणाले. ही शेळी ना, हा ही शेळी हिला पिल्लू घालणार आहे बघा. परत ती आमच्या ट्रॅक्टरची टाली, ट्रॅक्टर वावरत आहे, सॉरी घरी आहे. ते तुम्हाला दाखवलं असतं, नंतरला दाखवतो. हे झालं 2 एकर आहे. हे 2 एकर इकडचं समोरचं. इकडे बोर आहे, तिकडे विहीर आहे. आणि परत हे 1 एकर आहे. रोड टच आहे. परत हे पण आहे, हे 1.5 एकर. आणि लेकरं फिरायलेत उन्हातानाचं. फिरू द्या, ऊन नाही पडले एवढं अजून. पाहू शकता शाळा आतमध्ये हिरवं सोडून इकडे खायला लागले. कंजूस शाळेत
बघा गोट्या सकाळी उठून दात घासायला. बघा सनलाईट कसा आला आता. हे छोट्या सकाळी उठून दाताचा खराबा करून घेतोय. बघू शकता तुम्ही. हे आमचे मोठे चुलते मधले. हा भारत तात्या. आता मी करतो पुढचं. हे बघा याच्यामध्ये कुक्कुटपालन असतं. कोंबड्या वगैरे शेळ्या बांधल्या जातात याच्यामध्ये. ज्या आता तुम्ही शेळ्या बघितल्या, कोंबड्या बघितल्या, त्या याच्यामध्ये रातच्या बांधल्या जातात. कारण सगळं पिंजरा लावला आजूबाजूला, कारण ते मुंगसं वगैरे यांची भीती असते म्हणून. अरे थांब, सकाळचं बरं असतंय, दिवसाला येऊ नये. हे बघा ही थितल चाय पिते आहे ना थितल. त्यात व्हिडिओ काढायला गेलो आणि लगेच बंद झाला मोबाईल. हे बघा याच्यामध्ये आता सगळे गावाकडचे घर लांब पडतं ना त्याच्यामुळे. हे बघा तर आमच्या ताई चपात्या करणं चालू आहे. हे सगळं सामान वगैरे, राशन वगैरे, सगळं कपडे बिपडे सगळे आणून ठेवलेले आहे तिथेच. बेस्ट जीवन आहे मित्रांनो गावाकडचं. गावाकडं जीवन आहे. गावाकडं पैसा नाही पण जीवन खूप आहे. आणि मुंबईकडे पैसा आहे पण जीवन नाही. जास्त माणूस टिकत नाही तिकडे. 50 पर्यंत पण जात नाही. 40च्या आतच ढगात. आणि गावाकडे जीवन खूप आहे. नैसर्गिक वातावरण आहे. नैसर्गिक खायला भेटतं. कसलं हे केमिकल मिक्स नसतं, काय नसतं. एकदम चांगलं असतं. नाही एक आहे आमचं विनोद दाजी. त्यांची बायको ती लहान आहे. नंतर पूजा ताई आहे. आणि यांचा मधला नंबर आहे. म्हणजे आहेत. आलोय आता बाहेर. कशावर जायचं आता? कशावर आता ही गाडी घेऊन जाईल? चल चल चल. संडासला जायचं ना वाटतं. हे नंतर पासून लपू लागला या होंड्या. करण नाव आहे त्याचं. हा. चला आता आम्ही चाललो परसाकडं. परसाकडं म्हणजे बाथरूमला म्हणतात. आता भाषा सुधारली, आता बाथरूमला म्हणतात सगळे. चला आपण परसाकडे येऊ, नंतर बघू काय बघायचंय. चला मित्रांनो आम्ही परसाकडे चाललो. पाणी भरतोय आशिलू. हे आम्ही पण भरली बॉटल. हा येत नाही, याला पेच राहिले. चला इथं हे दोन्ही गायच आहे ना. हे एक बैल आहे, एक गाय आहे आणि एक वासरू आहे. बघा याचं नाव सुकरी, याचं नाव टिक्की. सुकरी आणि हे डुकरी नाही अनिकेत. गाडी चालवायला लागलाय, त्याला मागच आहे ना गाडी. म्हणते माझा व्हिडिओ काढ. काढा आता. चला आता आपण निघणार आहोत. भाकर नाही खायची.